छानसा कलर आला. राईस मॉइश्चर सगळं परफेक्ट आहे. चिकन पण बघा परफेक्ट कुक झालं आहे, बोनला सोडलं आहे त्यांनी. मस्त एक नंबर झाला आहे. नक्कीच ट्राय करा, घरी बनवा. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार गाईज, मी आज चिकन पुलाव बनवायची तयारी करतो आहे. कारण आम्हाला दोघांना पण हा पुलाव जो मी बनवतो आहे ना एकदम सिम्पल वेमध्ये आहे, तो मला दोघांना पण खूप आवडतो. तर त्यासाठी लागणारे जेवढे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी इकडे मांडून ठेवलेत. हा बासमती राईस, परत हा स्लाइस केलेला कांदा, हे आमचे हार्वेस्ट केलेले टोमॅटो आहेत, चेरी टोमॅटो, कोरिएंडर चॉप, दही, कढीपत्ता, बाकी मसाले जेवढे पण आपल्याला लागणार आहेत ते, आणि चिकन लेग यूज केलं आहे मी, आणि मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापले आहेत. ह्याला बिर्याणी कट बोलतात. बेसिकली हे पुलावमध्ये किंवा बिर्याणीमध्ये असे कट यूज करतात हॉटेलमध्ये. तर आम्हाला पण मोठे मोठे पीस आवडतात आणि हड्डीवाले पीस पुलावला चांगले टेस्ट देतात. आणि हे आहे आमचं सिलबट्टा खलबत्ता, जी पण काय, त्याच्यात अद्रक लसूण आणि मिरची टाकली ते टेस्ट आहे. मी जास्त बारीक पेस्ट करू नका त्याची, जरा कोर्स असू द्या. त्याच्यासाठी सिलबट्टा यूज करायचा, कारण कोर्स असेल ना तर एक चांगला फ्लेवर येतो. जेव्हा आपण बाईट घेतो ना त्याची, तर त्याची जी नॅचरल टेस्ट आहे अद्रक लसूण आणि मिरचीची ती निखरून येते. चला आता मी सुरुवात करतो. गॅसवरती कुकर चढवलं आहे. आता बाकीच्या तयारीला सुरुवात करूया. हे मी जेवढे लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत ते जवळ घेतले आहेत. आम्ही लोकांनी सध्या 2च मील खायचं ठरवलं आहे, त्यासाठी जेवढं होईल तेवढं कमी तेल वापरणार आहे मी. नाहीतर बेसिकली या पुलावला जास्त तेलची गरज लागत नाही, पण कारण का चिकनचं जे नॅचरल पाणी आहे किंवा नॅचरल फॅट आहे तो त्याला जेवढा पाहिजे तेवढा मॉइश्चर देतो. कुकर चांगला गरम झाला आहे, त्याच्यात आता मी तेल टाकतो. बस एक थाळी तेल बस झालं, इनफ आहे. त्याला पण चांगलं गरम होऊ द्या. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे जेवढे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी ह्याच्यात एक करून टाकेल. सर्वात पहिला कढीपत्त्यापासून सुरुवात करूया. स्लाइस केलेला कांदा, जे पण काही गोष्टी टाकताना तुम्ही सुरुवातपासून ते सगळे हाय फ्लेमवरतीच होऊ द्या, जेणेकरून लवकर लवकर त्याला ते कांदा वगैरे कॅरमलाइज होईल, कलर चढेल एक चांगला फोल्ड करा त्याला. दर अर्ध्या मिनिटांनी एक चमचा मारा, म्हणजे जेणेकरून कांद्याला चांगला एक कलर पकडेल, कांदा चांगल्या प्रकारे कॅरमलाइज होईल. आणि डाएट करणं म्हणजे कमी खाणं असं नाही आहे. डाएट करणं म्हणजे हेल्दी खाणं आणि शरीराला पाहिजे त्याच्याहून थोडंसं कमी खाणं बस. आणि तुम्ही जर दिवसातून 4 मील घेत आहे तर जास्तीत जास्त डाएटिंगच्या वेळेला 2 मील करा किंवा 3 मील करा, पण त्याचं पोर्शन कमी करा. आणि जेवढी तुमची बॉडी कंझ्युम करू शकेल ना तुमच्या डेलीच्या रुटीनला किंवा जेवढ्या डेलीच्या ह्याला जे तुमची हालचाल आहे त्याच्यासाठी, तेवढा तरी शरीराला ॲटलिस्ट द्या. नाहीतर काय होईल की तुमचं बॉडी डिहायड्रेट होईल. पाणी जास्त पिया त्याच्यामुळे, नाहीतर बॉडी डिहायड्रेट होईल, बॉडीत एनर्जी कमी पडेल, तुम्हाला दिवसाच्या एंडला थकवा जाणवेल. तर ते सगळं थांबवण्यासाठी जेवढं लागेल ना शरीराला तेवढं द्या.
कांद्याचा कलर बघा चेंज होतो हळूहळू. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल ना हाय फ्लेमवरती तेवढाच तो चांगला कलर येत जाईल. सारखं सारखं ढवळत बसाल ना तर तो कलर इव्हनली स्प्रेड नाही होणार सगळीकडे. म्हणून अर्ध्या मिनटाचा गॅप देऊन त्याला शिजू द्या चांगला. आणि मगाशी मी पेस्ट बनवलेली बघा, कन्सिस्टन्सी बघा एकदम कोर्स आहे, दाणे दिसत आहेत त्याच्यात. अशीच असू द्या. जसा कांदा हलका गोल्डन ब्राऊन झाला चांगल्या प्रकारे तर ही पेस्ट त्याच्यात टाका. कांद्याचा कलर चेंज होतोय. आता ह्या स्टेजला ना तुम्हाला सारखं कंटिन्युअस स्टर करायचं आहे, त्याला हलवत राहायचं. कारण का आता कांदा जळायच्या ते स्टेजला आलं आहे. तर थोडा त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करा. कारण आपण तेल कमी टाकलं आहे म्हणून तो जेवढा पाहिजे तेवढा गोल्डन ब्राऊन होणार नाही सगळीकडे. तर जेवढा झाला आहे ना एवढा इनफ आहे माझ्यासाठी. तर याच्यामध्ये जेवढी पेस्ट बनवलेली आपण ती सगळी उलटी मारूया. आणि त्याला पण जास्तीत जास्त 1 मिनटं ते 1.5 मिनटं हाय फ्लेमवरती स्टर करत राहा तोपर्यंत अद्रकचा आणि लसूणचा उग्रसपणा जात नाही तोपर्यंत. आणि टेन्शन घेऊ नका खाली लागेल चिपकेल अद्रक लसूण त्याचं. ज्या वेळेला तुम्ही दही ॲड कराल ना ऑलरेडी दहीचं जे पाणी आहे त्याच्यात दहीमध्ये ते त्याला खालून चिकटण्यापासून वाचवेल. जास्तीत जास्त 1 ते 1.5 मिनटं. बघा आता एकतर हे दही तुम्ही फेटून पण टाकू शकता किंवा असं पण टाकू शकता. जर असं टाकत असाल तर फ्लेम थोडी स्लो करा आणि दही पलटी मारा त्याच्यात. आणि दहीला चांगल्या प्रकारे स्टर करा म्हणजे त्याच्यातून जेवढा लम्स होईल ना तेवढं निघून जाते. हे बघा जेवढं खाली चिकटलेलं ना दहीच्या पाण्याने सोडून दिलं आहे. आता परत फ्लेम हाय करा. मी हार्वेस्ट केलेलं चेरी टोमॅटो त्याच्यात टाकतोय. आता ह्या स्टेजला येऊन ना थोडंसं पाणी टाका. जेणेकरून तुमचे मसाले ॲड करणार आहेत ना ते जळणार नाही. हे झालं. आता मसाले टाकूया. 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, हळद, धना जिरा जरा जास्त प्रमाणात टाका. दीड तरी टेबलस्पून टाका. आणि हा गरम मसाला पण एक टेबलस्पून इनफ आहे. याला पण जरा कलर येईपर्यंत शिजू द्या. आणि तुम्हाला राईसला चिकनला दोघांना लागण्या एवढं मीठ टाका. आता मी कमीत कमी 1 चमचा टाकतो याच्यात, 1-1.5 चमचा. जेव्हा तुम्ही पाणी ॲड कराल राईसवरती तेव्हा परत एकदा मीठ चेक करा. आणि मला युजली ह्या स्टेजला कोथिंबीर खूप आवडते टाकलेली. कारण कोथिंबीर आपला फ्लेवर ना मसाल्यामध्ये चांगला मुरवतो. आता तुम्हाला वाटते पाणी सुकलं आहे सगळं तर थोडं पाणी अजून ॲड करा आणि फ्लेम स्लो करा.
कारण ह्या रेसिपीमध्ये आपल्याला मसाल्यांना जळवायचं नाही आहे. त्याची जी नॅचरल टेस्ट आहे स्मूथ लागला पाहिजे. जे बाकी जेवढे इन्ग्रेडियंट्स टाकलेत ना त्याचा पण फ्लेवर आला पाहिजे. नुसतं मसाल्याचा फ्लेवर येऊन फायदा नाही आहे. आणि पाणी टाकल्यामुळे ना एक स्लाइटली ग्रेव्ही पण तयार होते. आता हे झालं. आता याच्यामध्ये एक एक करून मी चिकन ॲड करतो. ह्याला पण हाय फ्लेमवरती कमीत कमी 2 ते 3 मिनटं तोपर्यंत त्याच्यावरती हलके मार्क्स नाही चढत. म्हणजे हलका शिजलेलं दिसत नाही ना तोपर्यंत त्याला हाय फ्लेमवरती शिजू द्या. काय सुंदर असा कलर आला आहे. सगळे मसाले पण, कोथिंबीर पण, टोमॅटो पण छान दिसतंय. आता 2 ते 3 मिनटानंतर ना तसं हाय फ्लेमवरती शिजवलं ना फ्लेम हायच ठेवायची आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी. म्हणजे चिकन जे आहे ना हे मी चिकन थाय वापरलं आहे तर थोडा शिजायला त्याला वेळ लागतो पण हा खूप छान ज्युसी बनतो. त्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला हाय फ्लेमवरतीच एक बॉईल आणायचा. बघा कारण चिकनचं पण टेम्परेचर हाय आहे आणि ते मसाल्याचं पण टेम्परेचर हाय होतं. तर तसं तुम्ही अर्धा ग्लास पाणी टाकलं ना लगेच बॉइलिंग चालू झाले. कधीही पाणी टाकाल ना अशा कुठल्या गोष्टीमध्ये तर एक एक कडा पकडून टाका. जर तुम्ही स्लो फ्लेमवरती करत असाल ना तर थोडं थोडं करून कडा पकडून टाका जेणेकरून चिकनचं जो शिजलेला जे टेम्परेचर आहे ना ते सडनली उतरत नाही. ते साईडनी करतो ना तेव्हा ते स्लोली टेम्परेचर पकडत जातं. म्हणून त्याच्यामुळे चिकनला ज्यूस येतं. चिकन ड्राय होत नाही त्यामुळे. अर्धा ग्लास पाणी टाकल्यामुळे पण कलरमध्ये काहीच चेंजेस नाही आले. आता हे जसं बॉईल व्हायला लागेल ना झाकण आहे ना त्याच्यावरती असं 2 मिनटासाठी क्रॉस करून ठेवून द्या. एअर बाहेर नाही आली पाहिजे. फक्त वरच्यावर ठेवा पण जास्त एअर नाही बाहेर आली पाहिजे. हाय फ्लेमवरतीचा 1.5 ते 2 मिनटं जास्तीत जास्त. आणि मी या पाण्यात 1.5 ग्लास भात तांदूळ घेतला आहे. हा बासमती तांदूळ. तर त्याच्यामध्ये 2.25 ग्लास मी पाणी टाकले. 2.25 ग्लास ह्याच्यामध्ये आणि अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये. हे बघा वाफ बाहेर येते. हे शिजू द्या 1 मिनटापर्यंत. आणि ह्याच पाण्यामध्ये तुम्हाला सोक करून ठेवायचं तांदूळ. जे मी 2.25 ग्लास पाणी टाकलं आहे ना
त्याच पाण्यामध्ये तांदूळ, जोपर्यंत तुमची सगळी प्रिपरेशन होते ना त्याच्यामध्ये हा तांदूळ सोक करत ठेवायचा. जेवढा पाहिजे तेवढा एक्सेस वॉटर तांदूळ ऑलरेडी सोकून घेतो. त्याला चांगला बॉईल आलेला आहे. फ्लेम मी अजूनपर्यंत कमी नाही केली, फ्लेम हाय फ्लेमच ठेवायची. आता ह्या स्टेजला येऊन तुम्हाला याच्यामध्ये तांदूळ आणि पाणी दोन्ही पण एकत्र पलटी मारायचे. आता जसं तुम्ही तांदूळ पलटी मारली ना त्याच्यानंतर जरासं स्पॉल करा, त्याला मिक्स करा आणि पाण्यामध्ये केवढं मीठ आहे, मिठाचं प्रमाण ते चेक करा. एकदम परफेक्ट आहे. पण थोडंसं एक चिमटभर मीठ अजून थोडं हे करा आणि हाय फ्लेमवरतीच आहे गॅस अजून आणि ह्याला कवर करून टाका. जसं शिटीला प्रेशर पकडेल ना, म्हणजे शिटीमधनं पाणी बाहेर येईल, आवाज बाहेर येईल, त्याच्यानंतर कमीत कमी 2 मिनटासाठी हा गॅस स्लो करा आणि 5 मिनटं त्याला स्लोवरतीच राहू द्या. आता जसं की तुम्ही बघू शकता प्रेशर आलं आहे याला. आता हे जे आहे, हा जो प्रेशर येतो ना, ह्या स्टेजला तुम्हाला गॅस 2 मिनटासाठी स्लो करायचे. 2 मिनटं झालेली आहेत. आता मी हा गॅस हाय करतो आहे आणि याला अजून चांगला स्ट्रॉंग प्रेशर पकडू द्या. त्याच्यानंतर याला 2 शिट्या काढून आपण बंद करूया. आणि जास्तीत जास्त जर तुमच्याकडे सगळे इन्ग्रेडियंट्स असतील तर हा पुलाव बनवायला तुम्हाला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं लागतील, याच्यापेक्षा जास्त नाही. रेडी व्हायला पूर्ण शिट्टी वगैरे सगळं करून 15 ते 20 मिनटं. आणि याची जेवढी पण रेसिपी आहे, जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकेनच, एकदा गो थ्रू करा त्याला. पण आपला पुलाव रेडी झाला आहे. कलर बघा, छान असा कलर आला. राईस मॉइश्चर सगळं परफेक्ट आहे. चिकन पण बघा परफेक्ट कुक झालं आहे, बोनला सोडलं आहे त्यांनी. आणि त्याचा अरोमा एकदम वाव. चिकनची क्वालिटी एकदम खूपच गरम आहे. वाव, हे बघा. एकदम ज्युसी, टेंडर आणि सॉफ्ट. राईस पण बघा, पुलावला जसं चिकटपणा लागतो ना त्या हिशोबाने राईस झाला आहे. टेस्ट पण जामच गरम आहे. आणि कसं वाटलं कमेंट करून मला नक्कीच सांगा. थँक्यू.